दिनांक 22/9/2025 रोजी पंढरपूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत पंढरपूर शहरातील भुयाचा मारुती मंदिराजवळ डोंबे गल्ली येथे अवैध जुगार चालू असल्याबाबत माहिती मिळाल्याने त्याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर महादेव पिसाळ व 2 पोलीस पथकाने या एका खोलीत अवैधरित्या जुगार खेळत असलेल्या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे। पंढरपूर शहरातील भुयाचा मारुती मंदिराजवळ डोंबे गल्ली येथील रोहित उर्फ लाला पानकर यांच्या घराच्या शेजारी असलेल्या बोळातून आत गेल्यावर एका खोलीत 13 जण हे 52 पत्त्याच्या डावावर जुगार खेळत असताना दिसले। सदर ठिकाणी 42 इंची टीव्ही वरती सीसीटीव्ही फुटेज निरीक्षणाकरता वापर करण्यात आला होता। तसेच खोलीमध्ये गाद्या, खुर्च्या, जुगार खेळण्याचे इतर साहित्य होते। पोलीस पथकात सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहून 13 जणांपैकी 9 जण पळून गेले व 4 जण मिळून आले। सदर खोलीमध्ये जुगार खेळण्याकरता आलेल्या लोकांकडे दुचाकी वाहने, एक रिक्षा, रोख रक्कम, जुगार खेळण्याकरता वापरण्यात आणलेली रक्कम, जवळ बाळगलेले मोबाईल व 52 पाणी पत्त्याचा डाव, त्यामध्ये रोख रक्कम 17,180 रुपये, 4,45,000 रुपये किमतीची दुचाकी वाहने, 65,000चे मोबाईल, 16,120 रुपयाचे जुगार साहित्य असा एकूण 5,43,300 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। त्याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यास 13 जुगार खेळणाऱ्या इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा 1887 कलम 4 व 5 प्रमाणे पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर महादेव पिसाळ, पोलीस हवालदार निलेश रोंगे, पोलीस हवालदार सुजित उबाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतल राऊत, पोलीस नाईक सीताराम चव्हाण यांनी पार पाडले आहे।